चॅनल. वेलकम टू अवर गाईज. आता आम्ही चाललो आहे हॅकेथॉनसाठी अमरावतीला. तर ऑन द वे आहे, गाडी थांबलेली आहे, बस थांबलेली आहे नेरला. आणि हाफ जर्नी आम्ही केली आहे. आणि हे बघा इथे लॅपटॉपवर काम सुरू आहे यांचं डेडिकेशन. याच्या आधी आम्ही प्रिपरेशन केली नाही आहे, थोडीशी 0% आहे म्हणून आता करत आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहे युनिव्हर्सिटीमध्ये. आमच्यासोबत गेम झाला थोडंसं ॲटोवाल्यांसोबत आणि आमचं थोडंसं हे झालं. 50 रुपयेमध्ये युनिव्हर्सिटीच्या आतमध्येपर्यंत म्हणे तो, पण नंतर म्हणे ठीक आहे 40 रुपये. त्याचा ऑटोच पंक्चर झाला पाहिजे. दयासारखं आमची किती बेकार हालत झाली, झोप येत होती मला. तर आम्हाला तिथेच उतरवून दिलं. त्यांना म्हटलं तो पंक्चर झाला पाहिजे, सीट फाटली पाहिजे, तो जिथं बसून आहे तिचा ब्रेक फेल झाला पाहिजे. पण चांगली 10 रुपये जास्त होते का पण होतं नाही. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन कॉम्पिटिशन. पण त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे ऑटोवाल्या काकांनी. स्मार्ट इंडिया नाही आहे ते, पागल. स्मार्ट हॅकेथॉन आहे. स्मार्ट इंडिया असतं तर आपण आता पंजाबला असतो. सगळ्यात जास्त थंडी मलाच वाजत होती बघा. तुझी टाळ बिलकुल चांगले आहे आमचे. आपण असं आहे ना, आपण जिंकणार. प्रिपरेशन 0, ॲटिट्यूड लेवल 100. प्रगती करणार आहोत म्हटलं काकांनी, पण म्हणून दिलं बस झालं. आता करणार असं. पण आमचं आल्याच भांडणं झाले. ऐक ना, मी काय म्हणता की तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या, रँक तर आमचंच येणार आहे. पहिलं पण येणार आणि नाही आलं तर खूप छान पोपट पडणार आहे. झुके गाणे पुष्पा साला. पुष्पा 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 राज. तेव्हाला गाणं पाहिलं का? कोणता? कसं आहे प्लेसमेंट? अजून आलं नाही ना? आलं. कॅम्पस कसं आहे, प्लेसमेंट किती आहे? पागल. तिकडे कुठे थांबा म्हणतो. तो आलेला आहे तन्मय. एकदम एंट्री केली त्यांनी इथपर्यंत आणि आम्ही आलो पैदल. त्याच्या मित्रासोबत गाडी नाही, आणि आम्ही आलो पैदल. सुरू आहे. बरं ताई. तर हे आहे आमचं पोस्टर. त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, आम्हीच त्यांना बनवून पाठवलेलं होतं. इथे जजेस येणार आहे आणि आमची वेबसाईट टाकलेले ते क्वेश्चन डिलीट झाले आहे. नाही झाले आहे. कोणता? तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या, रँक तर आमचंच येणार आहे. नाही बी पॉझिटिव्ह होईल, सगळं होईल. कशिश अमरावती में जितने भी कॉलेजेस हैं उनके लिए पर्टिकुलर सिर्फ अमरावती के कॉलेज के इंफॉर्मेशन चैट बॉट. हमने दे दिया है प्रेजेंटेशन और हम मूवी भी देखने जा सकते हैं. अभी नहीं, सर्टिफिकेशन होने के बाद. बट जितना गाइड्स इलेक्ट्रिकल शूज़ है गाइस, सिर्फ पैर में पहनो और आप चलने लगेगा. तर तुम्हाला माहीतच आहे तसं. हां, तर फोटोज काढत आहे. आमचे फोटोज काढून झाले आहे आणि आम्ही बघत आहोत की जेवण कुठे आहे, जेवण आहे की नाही आहे. पण आमची हिंमत नव्हतं विचारण्यासाठी आणि जेवण केल्याशिवाय आम्ही जाणार नाही. हां, तर थोडासा जेवण जेवण करताना तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार. आणि ह्या दोघी बघा कसं एवढं हळू नाही बोलायला लागलं, त्याच्यात आवाज
ह्या दोघी बघा कसे बसले आहेत शिजवच्या ब्लॉगमध्ये काहीच हो त्याच्या बॅगमध्ये काहीच नाही आहे बस स्वेटर आहे आणि ते पण एवढं मोठं आहे खूप मला स्वेटरचं लावायचं पण नाही त्याच्या बॅगमध्ये आणि हिच्या बॅगमध्ये सगळ्यात अनमोल वस्तू आहे जे की आहे लॅपटॉप आणि तशीच ठेवून आली आपण असा पण ब्लॉग करू शकतो मी तुम्ही हां तर आता आपण आहोत युनिव्हर्सिटीमध्ये हीच आहे आमची अमरावती युनिव्हर्सिटी जिथे आम्ही पेपर देतो आणि हे लोक इकडे बसलेले आहेत त्यांच्यावर थोडासा फोकस केला गाईज थोडं पोस्ट करा काय सॉरी काय बघा यांना सांगावं लागतं की पोस्ट करा जय हिंद जय भारत स्कूल दे ना मला अगं हां आता आम्हाला मिळाला नाश्ता कशीच तू नाही घेतला अरे यार आम्ही घे आमच्यासाठी घे जा आम्ही खातो ना घेऊ आणि तुम्हाला ते हो हो नाही खाल्लं तरी आम्हाला ते चालेल हळू बोल ना तिकडे ऐकू हळू बोलताना ग फायनली फक्त नाश्ता आहे जेवण नाही का जेवण नाही आहे फक्त नाश्ताच आहे वाटते जर जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ना आम्ही तुम्हाला काही ना काही खाताना दिसणार बघा पकडून राहणं हो ना आम्ही सगळं खातो आता राहू दे चमचा आहे आमच्याकडे नाही स्वतः घ्यावं लागतं ते सगळं आहे तर देणार आहे गाईस पाहे कसं म्हणजे एवढं निष्ठुर कोणी कसं असू शकते याने खाताय आणि पाहताय आणि मला खायला पण लावलं प्लेट आमच्यासाठी घेऊन द्यायचं नाही सोडून द्यायचं पास झालं जय मुस्का कोणत्या 16 तारखेचा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी प्रियाचे कोणते आहे ते महाराज जय जाऊ दे इकडून काय करणार फायनली कशीचा भेटला काहीतरी तिचा पण हे पण चांगलं नाही एवढी जवळ नको येऊन खूप एवढी जवळ येऊन बोलले छान दिसतात वाईट कर किती बेकार दिसते अगं ते तिचे डोळे पा हे कर ना वाईट करायचं आहे का असं दुरून ना ह्या दोघी पित आहे चाय आणि मी नाही जाऊन सॉरी टू से रिव्ह्यू देऊ ना चायचा घेताय ना चाय खूप कमी आहे आणि साखर बिलकुल नाही आहे यात कॅपेचिनो सारखे श्रावणी तर खूप सुंदर दिसते मोजिटोने मोहितो म्हणते एवढं मोठं कॉलेजमध्ये किती सारे लोक आले पण नाश्ता करायला फक्त आम्हीच आलो खूप आम्हालाच लागते फक्त एवढा हळू खाऊन बोलतात नाही जात व्लॉगमध्ये मग ऐकू मग लोकांना जोरात बोल ना मग अंशिका किती छान दिसतं पिंकी बघ पिंकी दिसतं तू बघ ना नाही मी छान नाही दिसत कोणीच नाही कोण झालं ना तुझा दात तुटला ना तर घरावर फिक्स तांदूळ सोबत असं तांदूळ घ्यायचे दात ठेवायचे विष मागायची काय टॉपिक टिनाच्या घरावर फेकून टिनाचं घर तर माझ्या घराकडे आहे पण तुझ्या नाही का म्हणजे असं माझ्या घराकडे दूर आहे थोडं जाजू स्कूलच्या समोर आहे टिनाचं घर मग टिनाला बोलवायचं सॉरी टिना सॉरी म्हणायचं तिला क्यूट व्हायली हसू तरी टिनाच्या घरावर फेका लागते असं म्हटलं हां टिनाच्या घरावर फेकावं लागते दात पण टिनाचं घर 2 मजलीच आहे तिच्या घराच्यावर कशाला फेकायचं आहे तिसऱ्या मजल्यावर फेकायचं मग चांगलं काही असलं तरी टिनाच्या घरावर गेलं पाहिजे टिनाचं घर खाऊ तर 3 घरावर ठेवायचं कशाला टिनाचं घर चांगलं आहे बेकार नाही करायचं तुम्ही बघू शकता इथे साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू आहे नजरे मिलते ही नजरों से नजरों को चुराए ऐसी है यार मेरे पल को बुझाए सीधा है उसको संवारे तू और जो गर्विदा है उसको पाले तू मेरी झलक शर्फी श्रीवल्ली तर तुम्ही बघू शकता
आम्ही वाट बघून बघून थकलो आणि ह्या इथे यांचा साखरपुडा झाला आहे बघू शकता. आणि आम्हाला बसून ठेवला आहे एवढा वेळपासून, पण कोणी आलं नाही आत्तापर्यंत. मस्ती सुरू आहे आमची. मस्ती. लग्न झाल्यानंतर नवरी नवऱ्याला वॉच घालताना सगळे कामं करून ठेवायची घरचे येईपर्यंत. सासूबाई पण मदत नाही करत. एक घाबरे सासूबाई कामं करण्यासाठी लग्न करून आणलाय, झोपायचं नाही. नवरी रडायला लागली. क्लोजअप. जास्त कुतून रडू. मला माझ्या मला हात पण नाही लावायचा. आणि हिचा स्नॅप काढायचा राहिला. लागेल कोई रहे न अपना. तुमच्या पाया तर एका स्नॅपसाठी किती काही कष्ट सुरू आहे इथे पोराचा हात दिसण्यासाठी. आणि हे आहे पोराचा हात नाही दिसत आहे, आणि ही आहे मुलीचा हात. आणि हे स्नॅप टाकायची कोशिश, पण ते नाकामयाब होणार असं वाटत आहे मला. स्नॅप काढता बघा, बघू शकता तुम्ही कशी. आणि रिझल्ट ओ माय गॉड. इथे हॅकेथॉन सुरू आहे आणि आमच्या इकडे फोटोथॉन सुरू आहे. लोकांना दाखवायचं राहते त्याच्यासाठी काम असं. तर हे माहीत नाही यार, एवढ्या वेळपासून आम्हाला बसून ठेवलं आहे. सेकंड राऊंड आहे आणि पुन्हा ते जजेस येत आहे आम्हाला हॅकेथॉनबद्दल विचारण्यासाठी. आणि आम्ही बघा काय करत आहोत, हेच दाखवणार आहोत आम्ही त्यांना. टॅलेंट. आमचा लॅपटॉप बंद होऊन गेला बिचारा, तुटलं काही. सॉरी. हे त्या कपड्याचे धागे काढून बटरफ्लाय बनवण्याचा ट्राय करत आहे. कॅमेरा तर TCचा प्लॅन झालेला आहे कॅन्सल. आमची सिटी बस आलेली आहे, तर आम्ही डायरेक्ट चाललो राजापेठ. तिथून जाणार खाणार, नंतर जाणार यवतमाळ. यार असं तोंडासमोर नका खाऊन, माहिती आहे तुम्ही खाताय म्हणून. अरे सॉरी 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 सॉरी. तुला चार. तर आम्ही सिटी बसमध्ये बसलो आहे आणि बस ड्रायव्हर माहीत नाही कधी येणार. दोघं पण आहे यावेळेस सोबत. अंधारात 0.6 मध्ये चांगलं नाही निघत. ओ अच्छा सॉरी. सरली आम्ही तुला मिस. स्वराली नाही आहे तो गाणं हो गया. नाही, ते काहीतरी दुसरं म्हणत होते पण ते निघून ते ऍक्च्युली मला भावना समजत आहे. स्वराली सोबत काहीतरी बोलायचं. हां स्वराली, आम्ही तुला खूप मिस करत आहे. प्रिया, आम्ही तुला खूप मिस करत आहे. आणि मला असं जाणवत आहे की स्वराली की किटकिट बंद आहे, तो घडी की टिकट भी सुनाई दे रही है. वाह.
स्वराली असती तर काय रिस्पॉन्स तिने काय काय म्हटलं असतं सांग जरा. वेदिका दिन तुझी कापट्टी चुप नाही यार फाईन लवकर देऊन ॲटोवाल्याला जेवढे पैसे मानते ते देऊन दे. मी नाही देऊ शकत आहे. किती यार भूक लागली मला. मला एवढी भूक लागली. माझं डोकं दुखलं. हे माझं डोकं दुखत आहे यार. माझं पण श्रावणी माझं तर परवापासून दुखत आहे. मग मी जन्मली तेव्हापासूनच माझं डोकं दुखत आहे. श्रावणी मी सांगते असं होतं माझ्यासोबत. काय भिकारी वाहनाचा ॲटोवाला. पिक्कर सरळली असते ना, सरळनी त्या ऑटोवाल्याला काका शिवाय दिल्या असत्या. खूप शिवाय दिल्या असत्या सरळनी. जर ऑटोवाला तिच्यासोबत बार्गेनिंग करत असतात तर. प्रिया सगळं चांगलंच होणार आहे. आपण मी म्हणतो पहिलाच नंबर येणार आहे. मी म्हणत आहे ना, मला कालच दिसलं स्वप्नामध्ये. काल श्रावणी मला काल स्वप्नामध्ये माहिती काय दिसलं. तू अरे तू काय स्वप्नामध्ये माहिती काय दिसलं. आपण सगळ्यांकडे 1.1 मिलियन फॉलोअर्स झाले होते आणि सगळ्यात त्याच्यात फेमस कोण झाला तर माहिती. बरं एक तुम्ही थांबा ना. मी ब्लॉग करतो. मी नाही मी तुमचं शूट करतो ना. मी तुम्हाला तुम्ही करा ना, तुम्ही शूट करताय ना. करत आहो ना मी शूट. चलता का लवकर. मी जात आहो. जाता मी माझ्या घरी रूमवर माझ्या. संपदा नाही ना. चला ना. होते ना मग जाणं होते ना आपलं आरामात. टेन्शन नका घेऊ ना. तिचा आवाज नाही येत ना तुम्हाला. तिचा आवाजच नाही येत आम्हाला. ती अशीच बोलते. तिचा आवाजच येत नाही. रेकॉर्ड झाली कोणाला फोन तेच विचार करतो. एक्सपिरियन्स नाही आम्हाला. अशी करते, थांबते, शांत राहते राहते, हसते मग जरा. तर आम्ही आलो आहे आता बस स्टँडसमोर गिला वडा खायला. इथली यवतमाळ नाही अमरावतीमधली स्पेशालिटी रिकमेंडेड बाय श्रावणी पायघन. कसं होतं? खूप टेस्टी होतं यार खरंच. असं वाटलं काय खाणं होईल की नाही होईल घेता एवढं आणि पण टेस्टी. एवढी लागली होती का पटकन हां काही पण जाते भूक लागली असल्यावर. शेवटच्या डब्यात ट्रेन सुटली. शेवटच्या डब्यात बसला. आधी डब्बा वेगळा होता. तर आम्ही आता थांबून आहे बससाठी. 7:30 वाजताची बस आहे म्हणते. 7 वाजलेले आहे. 7:15ची बस आहे. आम्ही आता थांबून आहे बस स्टँडवर. तू काय वाटतं? तुम्ही मला पाहा श्रावणी व्हिडिओ शूट करते मी कशी धावते. हो आणि फोन पाडून देतो तिथंच. तिथं कोणातरी दिंदेशीने व्हिडिओ काढायला आपण माहित नाही यशमुळे काय काय झालं आमच्यासोबत. नकोच म्हणून विचार. ते येतो म्हणे त्याला फोन उचलला नाही. टीममध्ये जास्त माहिती. त्याच्यामुळे आम्हाला एवढं रात्र झालं होतं. तो आला असता त्या दिवशी आमच्यासोबत एक घटना नसते झाली. आधी म्हणे हो मग वेळेवर म्हणे नाही जमत. आज येतो म्हणते. म्हणे का विश्वास नाही ठेवायचा. मला म्हणलं नाही गावच म्हणत नाही. चुलीवरच्या खिचडी बेसनावर. चुलीवरच्या खिचडी बेसनाचं डिस्कशन सुरू आहे. खो गए हम कहाँ रंग सा ये जहां. काय दिल्ली चलता? दिल्लीला तर काय काय झालं असतं म्हणजे तिला आत्ताच असं होत आहे. एवढं बसून नाही काहीच खाल्लं नाही तिने. उपवास आहे ना तिला. उपवास आहे. काय तिने काहीच नाही जमत तिला खायला बाहेरचं. फराळचं पण नाही. अगं तुला फराळचं बाहेरचं जमत नाही ना घरचं. पण एवढं उपवास खायला ठरायचं. हालत पहा. आम्ही बाबर इथे बाबा बॅक नाही लागा. इथे बाबर मी तर काहीच नाही करत. मी सांगत आहे. बॅग नाही लागत. त्याच्यासाठी केलं होतं. आम्हाला सांगितलं की जागा पकडणार. त्याच्यासाठी जागा पकडणार. आम्हाला सांगितलं की गुरुवारचा उपवास आहे पण तिचा उपवास आहे बॅक न लागण्याचा. बसची वाट अजूनपर्यंत पाहतच आहे आम्ही. बस अजून आलेली नाही आहे. ऐक कशिश तू खालून उडी टाकशील खिडकीतून डॉल्फिन सारखी. तू अंदर जाशील. निंबू नमक लावून त्याला. प्रायव्हेट बसवाले काका येऊन यवतमाळ ओरडत आहे. का खायला बरोबर अम्मा पो. असं पूर्ण कवर करून टाक. छूने से तेरे हाँ तेरे फिकिरतों को रंग लगे. मस्त रोमॅन्टिक गाणं म्हणत होती मी. तुम्ही जसे होते तसे. किती राहिली? हट तिच्यात.
दिसलं पाहिजे आता मी जो scarf सबके काढला मोमेंट्स लेती है उसका कोई नहीं लेता. तुला. ले. मी स्टोल बांधला तर गाडी येऊन नाही किसका वेट नाही करेगा काय ग जो किसका पण ते किती काही लोक पाहत आहे ना पागल. सॉरी दादा पहिले सीट सुटलेली आहे. तर बस मिळाली नाही, आम्ही बसलो आहे. पोचू आम्ही आता 7:30 8:30 9:30 9:45 पर्यंत. बसलो तर सगळे आता उतरलेले आहे, फक्त मी आणि कशिश आहे. तर आता आणि मी उतरणार आहे, कशिश बस स्टँडवर उतरणार आहे. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. हो यायचं आहे.